अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर स्वामी भक्त, आज आपण तारक मंत्र तीर्थ कसं बनवायचं आणि मला आलेला तारक मंत्र तीर्थाचा अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर स्वामी भक्त, तारक मंत्र तीर्थ तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना माहितीच असेल, पण जे ह्याच्यामध्ये जे कोणी नवीन सेवेकरी आहेत त्या लोकांना माहीत नाही, अशांसाठी मी थोडक्यात सांगते की देवघरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो हा असला पाहिजे आणि त्या तुम्ही आसन घ्या, आसनावर बसा आणि देवघरामध्ये दीप प्रज्वलित करा, दिवा लावा, तुपाचा दिवा लावायचा आणि सोबत एक अगरबत्ती किंवा धूप काही तुम्ही लावू शकता, जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही धूप जाळा, दिवा लावा आणि एक लोटाभर पाणी घ्यायचं. लोटाभर पाणी घेऊन तो लोटा खाली न ठेवता त्याच्यावर काहीतरी थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा, त्याच्यावर तो लोटा ठेवा तुम्ही आणि त्याच्यावर आपला उजवा हात असा पालथा ठेवायचा आणि त्याच्यावर तो पालथा ठेवून झाला की तुम्ही 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. 11 वेळा तारक मंत्र पठण झाल्यानंतर ज्यांना इच्छा असेल त्यांनी 11 माळी जप सुद्धा करू शकता किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हटल्यानंतर तो कलश आपण उचलून थोडा वेळ देवघरात ठेवायचा. पूर्ण ती अगरबत्ती संपेपर्यंत तो तसंच ठेवा आणि नंतर त्यातली थोडीशी विभूती जी असते किंचितभर अंगारा जो पडतो खाली तो थोडासा त्या कलशामध्ये टाकायचा आणि ते तुम्ही उरलेले जे आहे ते जो अंगारा पडलेला असतो, विभूती पडलेली असते, ती थोडीशी हातामध्ये घ्यायची. सगळ्या घरभर त्याला तुम्ही फुंकर मारून हे करू शकता. सगळ्या घरामध्ये तुम्ही फुंकर मारा आणि जे थोडं तुम्ही तारक मंत्र तीर्थाचं जे आपण पाणी केलेलं असतं ना, ते अगदी थोडंसं घ्यायचं, थोडं थोडं घेऊन सगळ्या घरभर शिंपडायचं. जेणेकरून ते शिंपडल्याने काय होतं की तुमच्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे ती सगळी बाहेर जाते. हे तारक मंत्राचं आहे. आणि हो, तारक मंत्र तीर्थ बनवत असताना तुम्ही सुरुवातीला संकल्प करा. संकल्प करून तुमची जी काही अडचण आहे, ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या तुम्ही महाराजांसमोर बोला. संकल्प कसा करायचा हा तर तुम्हाला माहितीच आहे की उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी घ्यायचं, त्याच्यात अक्षदा म्हणजे कशा असतात की रंगवलेल्या, म्हणजे तुम्ही हळद कुंकू टाकून जे तुम्ही अक्षदा घेता त्या आपण घ्यायच्या किंवा फुलांच्या पाकळ्या काय जे असेल किंवा फूल असेल ते घ्यायचं. स्वामी महाराजांसमोर तुम्ही बोला, तुमची जी संकल्पना आहे ती बोलायची आणि मग सुरू करायचं. आणि हो, संकल्प करताना म्हणजे कसा करायचा, काय काय आहे ना, हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल की व्रत वैकल्य करताना, कुठलीही स्वामी सेवा करताना संकल्प हा कसा करायचा हे मी तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. त्यासाठी तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा, जेणेकरून ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर हां, पुढचं मी सांगते की हे जे तीर्थ आहे, मग हे संकल्प करून ज्यावेळेस तुम्ही हे सुरुवात करता ते तुम्ही नंतर घरात सगळ्या लोकांना सर्वांना तुम्ही हे पिण्यासाठी देऊ शकता, स्वतः प्या. असंच तुम्ही तारक मंत्र तीर्थ चालू करा. तर स्वामी भक्त, मला आलेला अनुभव म्हणजे माझ्या आईला आलेला अनुभव मी तुम्हाला शेअर करते. चला तर सुरुवात करूया. तर काय झालं, माझा जो भाऊ आहे मोठा, माझ्यापेक्षा जो मोठा भाऊ आहे त्याचं वय साधारण काहीतरी 50 आहे. तर त्याची अचानक नोकरी गेली होती. आता 4 महिने झालेले आहेत, तो घरीच होता आणि त्याच्यावरच सगळं पूर्ण घर चालू होतं, म्हणजे तोच सगळं घर चालवायचा. मग माझ्या घरामध्ये माझी वहिनी आहे, त्याची मुलगी आहे जी कॉलेज करते, माझी आई आहे जिचं वय आत्ता 82 आहे. तर सर्वांची जबाबदारी, तिचा दवाखाना, त्याचे खर्च, घरातलं सगळंच बघणं म्हणजे त्याला खूप अवघड झालं होतं 4 महिने. आणि घर चालवणं खूप प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही थोडं त्याला मदत करतच होतो. पण शेवटी आपण कितपत मदत करणार, तो खूप म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगू इतके त्याचे प्रयत्न चालले होते. तो त्याच्यामध्ये इतकं डिप्रेशनला गेला होता, त्याला बाहेरचे त्या टेन्शनमध्ये, मग त्याला बाहेरचे नाद म्हणजेच ते कसे दारू पिणं, गुटखा खाणं, हे जे नको ते त्याला व्यसनं चालू झाली होती.
टेन्शनमध्ये तो घराबाहेर दिवसभर घराच्या बाहेर असायचा. सकाळी जो जायचा तो रात्रीच यायचा. दुपारचं जेवण नाही, काही नाही, असाच भटकत राहायचा. या कंपनीत जा, त्या कंपनीत जा, इथं इंटरव्ह्यू दे, तिथे इंटरव्ह्यू दे. पण त्याचं वय 50 असल्यामुळे, प्रत्येकाचा क्रायटेरिया की एज 50 असल्यामुळे त्या एजला कोणी नोकरी, म्हणजे ह्या एजला कोणीच देत नव्हतं. प्रत्येकाच्या क्रायटेरिया असतात की बिलो 35 मध्येच त्यांना हवे असतात. त्यामुळे त्याला खूप प्रॉब्लेम झाला. आम्ही ओळखीच्यांमध्ये बघायला लागलो. शेवटी तो म्हटला, मला कुठलीही तुम्ही नोकरी शोधा, दुकानात काम मी करायला तयार आहे, कुठलं वॉचमॅनची पण नोकरी मला चालेल, पण मला कसंही करून नोकरी हवी. इतका तो म्हणजे वैतागला होता. कोणाशी नीट बोलत नव्हता. चिडचिड घरामध्ये. घरातलं अख्खं वातावरण विचित्र झालं होतं. तर अशा ह्याच्यात मग शेवटी काहीच सुचेना. मग माझ्या लक्षात आलं. मग मी आईला सांगितलं की तू एक काम कर, आम्हालाही केंद्रामध्ये सांगतात की असा प्रॉब्लेम झाला की तुम्ही तारक मंत्राचं हे सुरुवात करा. मग मी आईला काय सांगितलं की तुझ्याच्याने होणार असेल थोडंफार तू ट्राय तर कर म्हटलं. थोडा वेळ बस, कसंही करून तू हे सुरुवात कर. तिला तारक मंत्र तीर्थ कसं बनवायचं, संकल्प कसा करायचा, हे सगळं मग मी तिला सांगितलं. आणि मग तिनेही संकल्पयुक्त व्यवस्थित तिने सुरुवात केली. जवळजवळ तुम्हाला खोटं नाही सांगत, महिनाच झाला असेल ती सुरुवात म्हणजे कंटिन्यू करायची. तो आणि ते तीर्थ पिण्यासाठी नकारच द्यायचा. त्याला असं चिडचिड इतकी झाली होती की त्याला कुठलाच देवावरती विश्वास राहिला नव्हता. पण माझ्या आईचा प्रचंड विश्वास महाराजांवर आहे. मग तिने तुला प्यायचं नाही ना, नको पिऊस. मग तिने काय केलं, माझ्या बहिणीला सांगितलं की बाई तू हे तीर्थ जे आहे थोडंसं वर घेऊन जा. वर खाली घर आहे त्यांचं, तर ती घेऊन जा. त्याच्या भाजीमध्ये, चहामध्ये, किंवा तू पीठ मळतेस ना त्याच्यामध्ये याचा वापर कर, पण करून त्याला देच म्हणून कसंही करून. तर तिने ती सुरुवात केली. घरामध्ये पण ती शिंपडायला सुरुवात केली, जेणेकरून ती निगेटिव्हिटी हळूहळू कमी व्हायला लागली. त्याच्या तो वातावरणात राहिल्यापासून त्याचा जरासा चिडचिडेपणा आहे ना तो बऱ्यापैकी कमी होत गेला होता. मग अक्षरशः महिनाभराने त्याला आहे ना समोरून कॉल आले होते 3-4. जिथे तो गेला होता त्याच्या महिना सव्वा महिन्याने त्याला 3-4 जणांकडनं कॉल आले होते. तो परत तिकडे गेला होता आणि हिचं ते चालूच होतं. आणि अगदी जवळजवळ म्हणजे कटकट 2 महिने झाले त्याला एका कंपनीतनं कॉल आला. आणि हा असं वैतागूनच गेला होता की नाही नुसतं बोलवतात, परत हे नाही, असं नाही, तसं नाही, या राऊंड द्या, त्या राऊंड द्या, असंच करतात आणि पाठवून देतात. म्हणून तरी तो मग शेवटी त्याला आई म्हटली, नाही तू जा, मी तुझ्यासाठी एवढं करतीये, तू हा शेवटचा तरी प्रयत्न माझ्यासाठी कर. म्हणून मग तो त्या कंपनीमध्ये गेला. तिथे जसा तो गेला त्याला अक्षरशः महाराज समोर आहेत माझ्या, डायरेक्ट जॉईनिंग लेटर त्याच्या हातामध्ये देण्यात आलं. तर खरंच म्हणजे त्याला सुचेच ना काय करावं. आणि सुरुवातीच्या कंपनीत त्याला 25,000 पगार होता. आता इथे डायरेक्ट त्याला 35,000 पगाराने स्टार्टिंग मिळालेली आहे. तर बघा महाराजांचा चमत्कार की तारक मंत्रामुळे इतकं त्याच्यामध्ये म्हणजे त्याला हा मला आलेला अनुभव म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगते हा रिसेंटली आलेला अनुभव आहे. आत्ताच्याच तो मागे जवळजवळ आता 15 दिवस झाले आहेत त्याला जॉईन करून. म्हणजे हा सडनली आलेला अनुभव तुमच्याशी मी शेअर करते आहे की तारक मंत्रामुळे इतका फरक पडतो. तर स्वामी भक्त खरंच तुम्हाला सांगते महाराज अगदी तारून नेतात सगळ्या गोष्टीतनं. आणि ही इतकी प्रभावी सेवा आहे, ही इतकी उच्च कोटीची सेवा आहे. तर तुम्हीही ही नक्की करून बघा, याचा 100% तुम्हालाही अनुभव येईल. हा फक्त करताना संकल्पयुक्त करा. संकल्पयुक्त केलेली सेवा कधीही 100वर 1% तुम्हाला सांगते ही अनुभव येतो म्हणजे येतोच, 100% येतो, ही मी तुम्हाला शाश्वती देते. नक्की तुम्ही याचा अनुभव घ्या. आणि तुम्ही ज्याच्या कोणी करत असाल, तुम्हाला जे काही अनुभव येत असाल ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करा. मी माझ्या चॅनलमध्ये तुमचे अनुभव शेअर करेल सगळ्यांशी. तर नक्की तुम्ही आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर केला तरी चालेल, नाही केला तरी तुम्ही तोंडाने सांगा. ज्या कोणी अडचणीत असतील लोक त्यांच्यापर्यंत तुम्ही ही सेवा पोहोचवा, ही माझी कळकळीची तुम्हा सर्वांना विनंती आहे. आणि नक्की तुम्ही हे करून बघा, मला कमेंट्स करा. आणि झालेली सेवा ही स्वामी चरणी रुजू करते.
आणि मी तुम्हाला स्वामींसमोर तुमचे दिवस हा आनंदात जावो हीच प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.